नमस्कार मंडळी, मी तुमची प्रिया आणि तुमचं माझ्या या खास व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर गणपती बाप्पा आले आणि आमचं घर, आमचं अंगण, आमचं मन सगळंच भरून गेलं श्रद्धा, प्रेम आणि भक्तीनं। जेव्हा बाप्पा बसतात घरी तेव्हा फक्त मूर्ती येत नाही, सोबत येतो एक वायब जो मनात शांतता आणतो, घरात चैतन्य आणतो। आमच्याकडे एक परंपरा आहे, गणपती बसले की भजन हे झालंच पाहिजे। हे फक्त गाणं नाही, ही आहे आमच्या मनातल्या भक्तीची साक्ष। या भक्तीच्या स्वरांनी घरातलं वातावरण कसं अगदी पवित्र होतं आणि मन बाप्पाच्या चरणाशी जोडून जातं। तर मंडळी, तसंच आज आमच्याकडे भजन आहे आणि या भजनवाल्यांसाठी आम्ही बनवली आहे चुलीवरची झणझणीत पावभाजी। चला तर मग या भक्तीच्या प्रवाहात आपण सगळेच एकत्र न्हाऊन निघूया आणि बाप्पाचं भजन मनापासून गाऊया आणि हो, सोबतच पावभाजीचा पण आस्वाद घेऊया। एक दोन तीन चार अजून आहे किसणार आहे। हां, भजनाचा मेनू चुलीवरची पावभाजी। चुलीवरची पावभाजी करणार आहोत आम्ही। सगळी कामाला लागली आहेत जोरात। आणि इकडे बघा, ही आहे आमची मोठी आई। त्याच्यावर कुकर ठेवलाय, तो हवा जाता म्हणून मी काढून ठेवली। ही आहे आमची छोटी आई। टोप उचलतात, फोडणीला घालणारी आहे, स्पेशल बोलावली आहे, दाखव ग। हा, मुंबईवरून बोलावली आहे हिला। टाकी भरलेली आहे, सगळं भरलं नाही, वरच्या टाकीत पाणी नाही, आता लावले। 3 सुने बसली आहेत, 3 सुन्यांचा टेस्ट येतली या भाजीक। मोठी आई, छोटी आई आणि मधली आई। टेबल विबल घेऊन बरी बसली आहेत। वास इल्लो तर अडे इला रेता। भाजी खाऊ केव्हा? चुलीवरची पावभाजी, चुलीवरची पावभाजी। मला पण घट्ट वाटली। एवढं पाणी टाक, काय ना होतं। त्या मसाला टाक त्याच्यात पाण्यात। ढवळणारे बदलले कसे? फुल सेटिंग करून बसली आहे भजनाची। बघा बघा बघा। चेंज बुआ चेंज। होय होय होय। शंख वाजला, विष्णू नारायण